आला बाबा प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा भाग सकाळपासून वाट बघायला लावली हो या मालिकेने आज. पण असो, देर आहे दुरुस्त आहे. भाग आज छान दाखवलाय त्यांनी नेहमीप्रमाणे. तर सुरुवातीला कल्पनाताई आता संसारातनं विरक्त व्हायचं ठरवत आहेत, त्यामुळे पूर्णाजीने सगळी जबाबदारी सायलीजवळ दिली आहे बरं का. काय झालं ना मंडळी, बघत राहा. काल आपण बघितलं होतं एपिसोड संपत असताना की या कल्पनाताई खूपच डिसअपॉइंट झाल्यात. त्यांना दरवेळेला धोकाच मिळतोय, विश्वास ठेवला की धोका. त्यामुळे आता त्यांनी ठरवलंय काय ते बघा. कल्पनाताई म्हणत असतात, सगळ्या गोष्टींना मीच जबाबदार आहे हे सांगत असताना सुद्धा मी यांचं ऐकलं नाही. तन्वीवर विश्वास ठेवल्यामुळे सगळे परिणाम आपल्या परिवाराला भोगावे लागतात. पूर्णाजी म्हणत असतात की असं वाटून घेऊ नको बाई कल्पना, अगं या घरातल्या सगळ्या माणसांना तूच प्रेमाने सांभाळतेस ना. पण कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई तुम्ही इतका विश्वास ठेवता माझ्यावर. कल्पनाताई अशा विरक्तीचं बोलताय, त्यामुळे सगळ्यांनाच घरातल्यांना वाईट वाटतं. आता त्या उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, हे बघा पूर्णाई, या घराच्या किल्ल्या सांभाळायची ना माझी लायकीच नाहीये. आता पूर्णाजीनं खूपच वाईट वाटतंय या गोष्टीचं. कल्पनाताई म्हणतात, तुम्ही या घराच्या चाव्या किती विश्वासाने माझ्यावर सोपवल्या होत्या, पण मी मात्र एका गुन्हेगाराला आपल्या घरात राहू दिलं. तिला मी सतत पाठीशी घालत राहिले पूर्ण. यापुढे आता मी ही जबाबदारी नाही सांभाळू शकणार पूर्णाई. आणि मग एकदम सिरियस म्युझिक वाजायला लागतं. आतापर्यंत भाऊक चालू होतं सगळं आणि एकदम सिरियस झालेत सगळे. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई माझी पात्रताच नाहीये. आणि आता त्यांनी त्या सगळ्या घरच्या चाब्यांचा गुच्छा खाली ठेवून दिलाय. सायली म्हणते, अहो नाही आई, असं नका करू, अहो असं नका बोलू आई. आई अहो हे घर तुमच्या आधारावर उभं आहे आई. अहो माणसांकडनं नाती कशी जपायची, कशी सांभाळायची हे तर मी तुमच्याकडनं शिकले आई. आता प्रतापराव पण म्हणतात, असं नको करू कल्पना, अगं त्या किल्ल्यांवर तुझाच अधिकार आहे. आता पूर्णाजी पण बोलायला लागतात, अगं बाळा कल्पना, अगं असा अविचार नको करूस बाई. पण या कल्पनाताई मात्र खूप रडतात बरं का प्रेक्षकांनो. त्या म्हणतात, नाही पूर्णाई. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई आत्ताच विचार करायला लागले हो मी, गाढ झोपेतनं जागी झाले असं वाटायला लागलंय मला पूर्णाई. कल्पनाताई बिचाऱ्या खूप रडतायत. त्या पुढे म्हणतात, आता जे घडतंय ना पूर्णाई, हे स्वप्न नाहीये, कळलंय मला हे पूर्णाई, स्वप्न नाहीये हे. असं म्हणून आता रडत रडत त्या त्यांच्या खोलीत निघून जातात. कसं आहे ना प्रेक्षकांनो, जे मनाने प्युअर असतात, चांगले असतात, त्या लोकांनाच आपल्या चुकीचा पश्चाताप होतो. आता किती फरक आहे बघा कल्पनाताई आणि प्रियामध्ये. प्रियाला काही वाटतंय का, ती आपली मस्त जेलमध्ये पण अरेरावी करतीये साक्षीसोबत. झालेल्या गोष्टीचा पश्चाताप तर सोडा, पण तिला कशाची धजही नाहीये. आता पूर्णाजीनं वाईट वाटतंय. सायली म्हणते, अहो पूर्णाजी, अहो असं आईनं जाऊ नका देऊ, अहो तुम्ही थांबवा ना त्यांना. या किल्ल्यांवर घरावर फक्त आणि फक्त आईंचा अधिकार आहे हो. सायली मनाने आधीच हळवी आहे बिचारी. ती म्हणत असते, पूर्णाजी या किल्ल्या परत द्या ना तुम्ही आईंना, प्लीज पूर्णाजी. पण आता पूर्णाजीने खूप विचार केलाय प्रेक्षकांनो, आणि आता त्यांनी ठरवलंय की त्या किल्ल्या सायलीच्या हातात द्यायच्या. पण आता इथे थोडा सस्पेन्स क्रिएट केला त्यांनी. पूर्णाजी आता कल्पनाताई गेल्या त्या दिशेने बघतात, मग उठून उभं राहतात, त्या किल्ल्या घेतात, जिथे कल्पनाताईंनी त्या किल्ल्या ठेवल्या त्या किल्ल्या उचलतात आणि सायलीच्या दिशेने येतात. हा सीन बघायला मस्त वाटला बरं का. आता त्या म्हणतात, सायली फक्त कल्पनाच नाही चुकली, पण मी सुद्धा माणसं ओळखायला चुकलेच. आम्ही दोघी या घराचा पायाच हलवायला निघालो होतो. फक्त कल्पनाच नाही, मी सुद्धा चुकले ग. तू या घराला बांधून ठेवलंस सायली. तन्वीच्या चुकांना तू पांघरून घातलं नाहीस. तू हे घर पोखरू दिलंस नाही बेटा. या घराची जबाबदारी फक्त तूच पेलू शकतेस. सायली म्हणते, नाही नाही पूर्णाजी, या अधिकारावर फक्त आईंचा अधिकार आहे, माझा नाही. नाही नाही पूर्णाजी, मी या किल्ल्या कशा घेऊ. पूर्णाजी म्हणतात, लहान असून सुद्धा तू आमचे डोळे उघडलेस ना बेटा, अगदी तसं घे, या किल्ल्या तू घे. आणि पुन्हा एकदा आपल्याला सायलीने घराची सगळी जबाबदारी घेतली आहे हा क्षण दिसलाय. म्हणजे मागे पण एकदा हा सीन त्यांनी दाखवला होता, जेव्हा सायलीने पूर्णाजीचं मन जिंकलं होतं. पण आता हे जे सायलीने पूर्णाजीचं मन जिंकलंय ना प्रेक्षकांनो, ते कायमचं. आता यामध्ये कुठलीच आडकाठी येणार नाहीये, या गोष्टीची खात्री आहे आपल्या सगळ्यांना. अर्थातच सगळं काही चांगलं झालंय. पूर्णाजींनी सायलीजवळ किल्ल्या दिल्या आणि सायलीला प्रेमाने मिठी मारली आहे. दोघीही नाचून आणि आजे सासू रडायला लागतात. एक भाऊक क्षण त्यांनी सुरुवातीला. थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्णाजी आणि कल्पनाताईंना आता पश्चाताप झालाय. काल तुम्ही नवीन प्रोमो पाहिला की नाही, मला कमेंट करून नक्की कळवा. आणि चालता चालता आठवण देते,
आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. बघा आता पुढे काय काय झालंय. आता मैपत वाटेल तितके पैसे ओततोय, पण कोणीच साक्षीची केस घ्यायला तयार नाहीये बरं का. मैपतने त्या गुंडाला सुद्धा आज मारलंय. पण आता या पूर्णाजीचा आणि सायलीचा सीन झाल्यावर अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. अर्जुन सायलीचं कौतुक करून म्हणत असतो की बायको, जेव्हा पूर्णाजी तुला किल्ल्यात देत होती तेव्हा तू नाही नाही का म्हणत होतीस. अगं तुला जबाबदाऱ्या मिळताय म्हणून मी खुश झालो होतो ना. सायली जरा उदास झालेली असते. ती अर्जुनला उत्तर देते, पण मला हे सगळं पटलेलं नाही अहो. अर्जुन म्हणतो का. सायली म्हणते ह्या किल्ल्या आईंकडे होत्या. आई गेल्यानंतर पूर्णाजीने त्या माझ्याकडे दिल्या. या किल्ल्या माझ्याकडे हे आईंना कळलं तर त्या माझ्यावर चिडतील ना. बरोबर आहे ना प्रेक्षकांनो. सायलीचं त्यांच्या अपरोक्ष किल्ल्या मिळाल्या म्हटल्यावर त्या नाराज होऊच शकतात ना. सायलीचं म्हणजे विचार करणं योग्यच आहे. अर्जुन सायलीला उत्तर देतो, मला नाही वाटत मम्मा चिडेल. आणि तसंही मम्मा कधीच पूर्णाजीच्या कुठल्याही डिसिजनला विरोध करत नाही. मम्माला आनंदच होईल. या घराची जबाबदारी तुला मिळाली आहे म्हणून. आणि तसंही पूर्णाजी कधीच कुठलीच गोष्ट उगाच करत नाही. नीट विचार करून ती करते पूर्णाजी सगळ्या गोष्टी. आज तिने दाखवून दिलंय. तिने तुला कम्प्लिटली माफ केलंय आणि एक्सेप्ट पण केलंय. आणि आय नो डॅड आणि आता पूर्णाजी सगळ्यांना तुझी किंमत कळली आहे ग सायली. सायली म्हणते अहो पण आईंना माझी किंमत कळावी म्हणून मी हे सगळं नाही केलं. माझी तशी इच्छाच नाहीये. मला आईंचं प्रेम हवंय फक्त. जसं त्या माझ्यावर पूर्वी प्रेम करायच्या ना, अगदी तसं प्रेम हवंय. या प्रेमाच्या आडनं या किल्ल्या नको यायला. अर्जुन म्हणतो मी तर बाबा पूर्णाजीच्या साईडने. तिच्यासारखं मलाही वाटतंय सायली की या घरची योग्य सून तूच आहेस. मला माहिती आहे सायली, तू कोणाला हर्ट करत नाहीस. तू कोणाचं मनही दुखवत नाहीस. सुभेदारांना जशी सून हवी होती ना, अगदी तशी आहेस तू. थांब जरा, दाखवतो तुला. असं म्हणून अर्जुनने आता सायलीला आरशात स्वतःचं प्रतिबिंब दाखवलंय, म्हणजे तिचं. आणि तो म्हणतोय बघ, शी इज द वन. सायली, अर्जुन, सुभेदार. आणि सायली आता लाजायला लागते. हा सीन पाहिल्यावर एकदम भयंकर सीन तुम्ही पाहत आहात. मैपत त्या गुंडाला एवढा मारतोय की तो गुंड खूप कळवळत असतो. विनंती करत असतो मैपतला की मला सोडा ओ मैपत शेठ, मला सोडा. आता त्याच्या बाजूला असणारे त्याचे साथीदार सुद्धा घाबरलेत मैपतचा हा अवतार बघून. मैपत चकाळलाय प्रेक्षकांनो साक्षीला जेल झाल्यामुळे. आफ्टर ऑल ती त्याची मुलगी होती, पण आधी वळण लावायचं तो विसरला. ही गोष्ट वेगळी. आता मैपत त्या गुंडाला मारतोय. तो गुंड कळवळतोय, साहेब सोडा हो मला, सोडा सोडा साहेब. पण मैपत म्हणतो चामडी सोला त्याची, चामडी सोला. तो गुंड म्हणत असतो साहेब माफ करा हो मला, माफ करा. मैपत म्हणतो गद्दारी केली ना, चुकीची शिक्षा मिळणारच, डायरेक्ट ढगात जायचं आता. तो गुंड म्हणत असतो साहेब मी मुद्दाम नाही केलं. अहो त्या पोलिसांनी मला पकडलं. त्यांनी आता मैपत म्हणतो तुला पकडलं पोलिसांनी तेव्हा तिथे जीव द्यायचा ना. कशाला राहिला तू साक्ष द्यायला, जिवंत राहिला बे तू. अरे तू विलासला पैसे दिले हे त्या सुभेदारला कळलं म्हणून माझी पोरगी जेलात गेलेली आहे तुझ्यामुळे. त्याची शिक्षा तर तुला भेटणार बे. असं म्हणून त्याने रिव्हॉल्वर काढली आहे आणि त्या गुंडांवर ताणली आहे, म्हणजे त्या गुंडावर. आता बघा तिथला त्याचा एक साथीदार आहे, त्याला कसं तरी होत असतं बिचारायला. तो म्हणत असतो साहेब जाऊ द्या ना, अहो आपला माणूस आहे ना, वाटलं तर मी मागतो त्याच्याकडनं माफी साहेब, जाऊ द्या हो साहेब. आता तो बिचारा मैपत समोर हातबीत जोडून उभा आहे बरं का. पण मैपतला मात्र कोणाचीच दया येत नाहीये. त्याच्या पोरीच्या प्रेमात तो इतका आंधळा झालाय की तो खुनावर खून करतोय. आणि काय वाटतं तुम्हाला प्रेक्षकांनो, त्याने एवढे गुन्हे केल्यावर तो सुटणार आहे का? अर्थातच कधी ना कधी तो अडकेलच. तर आता इथून पुढे पुन्हा अर्जुन सायलीचं सीन त्यांनी दाखवलाय. आता अर्जुन सायलीला आरशात दाखवत असतो ना, आणि तो आता त्या किल्ल्या घेतो आणि बाजूला ठेवतो आणि काय करतो, तिच्या साडीच्या पदराला त्या किल्ल्यांची गाठ बांधतो आणि म्हणतो बायको तुला माहितीये या फक्त घराच्या किल्ल्या नाही आहेत, जबाबदारीच्या किल्ल्या नाही आहेत ग. अगं आपली स्वप्न पूर्ण झालेत याची खूण आहे. त्याने त्या किल्ल्या घट्ट तिच्या साडीच्या पदराला बांधल्यात आणि म्हणतोय ऑल इज युअर्स. सायली पण खरं बघितलं तर मनातून आनंदी आहे. कुठल्या स्त्रीला वाटणार नाही की घरची सगळी जबाबदारी तिला मिळावी, पण सायलीने हे सगळं मेहनतीने आणि कष्टाने कमवलंय आणि प्रेमाने अर्थातच. सायली म्हणते खरंच तुम्हाला असं वाटतं का हो की मी या जबाबदाऱ्या पेलू शकेल? अर्जुन म्हणतो बायको माझा स्वतःपेक्षा जास्ती तुझ्यावर विश्वास आहे. सायली अर्जुनला म्हणते मी तुमचा आणि पूर्णाजीचा विश्वास कधीच खोटा ठरू देणार नाही. जीवा पाड जपेल मी या घराला. पण अहो तुम्ही माझ्यासोबत असाल ना? अर्जुन हातात हात घेत म्हणतो हो सायली मी तर राहणारच. प्रेक्षकानं यांच्या प्रेमाला कोणाची नजर न लागो. तर बघा पुन्हा मैपतचा सीन दाखवलाय. मैपत आता त्याच्या माणसाला म्हणतो या गद्दारासाठी तू माफी मागणार. आता त्या गुंडाचा साथीदार म्हणतो
हो हो साहेब, मी माफी मागतो हवं तर त्याच्या वतीने. महिपत त्याला म्हणतो, चाल गुडघ्यावर बसून माफी माग. आता तो गुंड म्हणतो, म्हणजे त्या गुंडाचा साथीदार म्हणतो, साहेब मी मी त्याच्या वतीने माफी मागतो. पण आता महिपतने एकाही सेकंदाचा विचार न करता त्या माणसाला मारून टाकलंय. आता त्या आजूबाजूला असणारे सगळे लोक घाबरले ना. महिपत म्हणतो, काय रे, कोणाकोणाला याच्या वतीने माफी मागायची आहे? घ्यायची का कोणाला याची बाजू? काय रे, तुला घ्यायची आहे? आता तो दुसरा गुंड म्हणतो, नाही साहेब मला नाही घ्यायची. मग महिपत म्हणतो, मग मारा याला, या गेंड्याची कातडी सोलून काढा, मारा. आणि महिपतने आता दयावया न दाखवता त्या गुंडाला बिचारायला फार मारलंय हो प्रेक्षकांनो. आता बघा सायली आता तिची बेडरूम आवरती. आता हा जरा मजेशीर पण आहे, भाऊक पण आहे. काय शब्द लावायचा तो तुम्हीच सांगा या सीनला. सायली आता विचार करायला लागते. महिपतची जी चिठ्ठी आली ना धमकीची, त्या गोष्टीचा ती विचार करायला लागते की सायली मनात विचार करते की या विजयामुळे यांच्यावर कुठलं संकट येतं कामा नये. अर्जुन तिथे गाढ झोपलेला असतो. आता सायली त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते. साहजिक आहे प्रेक्षकांनो, कुठलीही बायको नवऱ्यासाठी पॉझिटिव्ह असतेच. पॉझिटिव्ह काय, एक्स्ट्रा पॉझिटिव्ह असते. एक्झॅक्टली सायली आता तसंच विचार करते. ती विचार करते, मधुभाऊंना वाचवण्यासाठी तुम्ही कसं जीवाचं रान केलं ते पाहिलंय मी. सत्यासाठी आणि न्यायासाठी लढणारे वकील म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आला आहो आणि आज पूर्णपणे तुम्ही माझे होऊन गेलात. मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. पण या केसमुळे तुम्हाला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. मी तर जगूच नाही शकणार. सायली आता अर्जुनला अशी निहाळती आणि हे सगळं मनात बोलते बरं का ती. आणि आता तिला खूपच टेन्शन आलंय आणि तिने ती जी चिठ्ठी आली आहे ना धमकीची, ती चिठ्ठी घेतली आणि ती टराटरा फाडून टाकली. आणि आता ती विचार करते, काही झालं तरी आपल्या नवऱ्याला आपण प्रोटेक्ट करायचंच. त्यामुळे ती आता एवढी पॉझिटिव्ह झाली आहे ना प्रेक्षकांनो. ती आता काय करते, अर्जुनला लॉक करून टाकते बेडरूम मध्ये. गाढ झोपलेला आहे बघून सायली आता बेडरूमच्या बाहेर येते आणि ठरवते की काही झालं तरी आता यांना घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. आणि अर्जुन हे सगळ्या गोष्टी लाईटली घेतोय हे तिला कळतंय. आता ती बेडरूमच्या बाहेर येते आणि विचार करते, चिठ्ठीतलं हे गांभीर्य यांच्या लक्षात येत नाहीये, पण हे दुर्लक्ष करताय. आता महिपत खवळलाय. आता मला यांच्या सुरक्षेचा विचार करावाच लागणार आहे, कारण हे काही त्यांच्या सुरक्षेचा विचार करणार नाहीयेत. महिपत आता त्याच्या पोरीमुळे खवळलाय. आता असा विचार ती बेडरूमच्या बाहेर येऊन करते आणि त्या बेडरूमला बाहेरून लॉक करून टाकते, म्हणजे कडी लावून टाकते. कुलूप वगैरे नाही लावत पण कडी लावते. आता तिचं हे वर्तन साहजिक आहे. आणि आता खाली आल्यावरती तिचं काही चित्त थाऱ्यावर नसतं आणि ती आता काहीतरी प्लेट वगैरे घेते आणि भाजी चिरते का काहीतरी करते. नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात खुडबुड चालू आहे तिची. विमल तिला काहीतरी विचारत असते स्वयंपाकाच्या बाबतीत. सायलीताई, ओ सायलीताई आहो, मी कणिक मळून घेऊ का? सायली नुसती हू करते तिला. आणि मग विमल म्हणते, भाजीमध्ये तिखट टाकायचं की गरम मसाला टाकायचा? सायली हू करते नुसते आणि सगळं लक्ष बेडरूमकडे. आता विमल म्हणते, काय हो सायली ते काय झालंय, लक्ष कुठे तुमचं? मग सायली म्हणते, नाही नाही कुठे काय काही नाही. पण विमलच्या लक्षात येते की काहीतरी गडबड आहे. आता इकडे पहा प्रेक्षकांनो, महिपतने एक खूप मोठा नोटांचा सुटकेस या वकिलांसमोर ठेवलाय. कोणते तरी वकील धरून आणलेत महिपतने. 4-5 वकील आहेत तिथे. महिपत त्यांना नोटांच्या गड्ड्यात दाखवतो, पण कोणी पैशासाठी सुद्धा आता महिपतची केस घ्यायला तयार नाहीये. काय दिवस आलेत महिपतवर प्रेक्षकांनो. बघा, महिपत त्या वकिलांना म्हणतोय, तुम्हा तिघांना मिळून वकिली शिकण्यासाठी जेवढी फी लागली नसेल ना त्यापेक्षा दुप्पट पैसे आहेत हे, पण ही बॅग त्यालाच मिळणार नाही. म्हणजे जो माझ्या लेकीची केस लढणार ना फक्त त्यालाच. ही फक्त सुरुवात आहे म्हणा. या पुढच्या कोर्टात अपील केल्यानंतर अजून एक बॅग मिळेल तुम्हाला, कळलं का? अपील केल्यानंतर जर तुम्ही केस जिंकले आणि माझी लेक सुटली तर मग बॅगाच बॅगा, तुम्ही मागाल तेवढ्या बॅगा तुम्हाला मिळतील. पण आता समोर बसलेल्या वकिलांना घाम फुटलाय. महिपतला नाही कसं म्हणायचं याचं टेन्शन आलं ना त्यांना. आता महिपतने धरून आणल्यावर उत्तर तर काही ना काही द्यावंच लागेल ना. पण आता त्या वकिलांनी पळ चांगला काढलाय बरं का, जो त्यांनी पुढच्या सीनमध्ये दाखवलाय. पण तत्पूर्वी त्यांनी अर्जुन आणि सायलीचा पुन्हा सीन दाखवलाय. आता इकडे अर्जुन झोपेतून जागा होतो बरं का, आणि उठून त्या दरवाजाकडे जातो आणि बघतो तर काय, दरवाजाला लॉक असतं. आता तो दरवाजा वाजवायला लागतो. अरे कडी कोणी लावली बाहेरून? अरे बायको, ए बायको, अगं दरवाजा उघड. तो धडधड ते दार वाजवत असतो. डॅड, पूर्णाजी, बायको, अरे कोणी आहे का? बाहेरून कडी लागली आहे वाटतं. आता सायलीला लक्षात येतो, उठला बाई अर्जुन.
प्रतापराव जात असतात त्या बेडरूमची कडी उघडायला. आता सायली म्हणते, थांबा थांबा बाबा, मी जाते कडी उघडायला. आता या प्रतापरावांना पण सायलीने जाऊ दिलं नाहीये बरं का वर. बघितलं ना प्रेक्षकांनो, आता सायली जरा बालिशपणा करते खरं, नवऱ्याला वाचवण्यासाठी करते बिचारी प्रेक्षकांनो. प्रतापरावांना काही कळेना काय भानगड आहे. आता पुन्हा मैपतचा सीन दाखवला. आता मैपत त्या वकिलांना विचारत असतो, चला बोला, कोण घेणार माझ्या लेकीची केस. वकील ऑलरेडी घाबरलेले असतात मैपतला. ते वकील म्हणत असतात, ते कसं आहे ना शिखरे साहेब, अहो वात्सल्य आश्रम केस सगळ्या जगाने ऐकली हो. मैपत बघा कसे एक्सप्रेशन देतोय. हा मग पुढे. मग ते वकील म्हणतात, अहो साहेब, अहो त्या ॲडव्होकेट सुभेदाराने अशी काही केस जिंकली आहे ना की येणाऱ्या काही दिवसात अहो त्याचेच किस्से सांगितले जातील हो. त्याने कशी केस जिंकली, ते कोण लढणार हो त्या सुभेदाराच्या विरुद्ध केस. मैपत म्हणतो, ज्याला त्याच्या 7 पिढ्या पैशात लोळताना बघायच्या आहे ना, तो नक्की लढेल माझ्या लेकी. त्यातनं दुसरा वकील म्हणतो, अहो साहेब, अहो त्या अर्जुन सुभेदार विरुद्ध केस लढणं अशक्य आहे हो. अहो त्या दामिनी देशमुखला नाही जमलं, आम्हाला काय जमणार आहे. आता मैपत एक पाय वर घेऊन बसतो बरं का सोफ्यावर आणि म्हणतो, म्हणून तर तुम्हाला लॉटरी लागते ना. प्रेमाने विचारतोय तुम्हाला, सांगा लवकर कोण उचलणारी बॅग. वा रे वा, मार्केटिंग फंडा भारी आहे मैपतचा. पुढे मैपत म्हणतोय, कोण उचलताय बॅग, का उचलायला लावू कोणाला. आता प्रेम भरी धमकी आहे ही या वकिलांना, असं म्हणायला हरकत नाही. आता ते वकील सगळे बिचारे फुल टेन्शन मध्ये. पुन्हा अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय. एक सीन हे लगातार का दाखवत नाही कोणास ठाऊक, उगाच सस्पेन्स क्रिएट करतात नाही प्रेक्षकांनो, अर्धवट दाखवतात. आता सायली आली वरती आणि तिने कडी उघडली. अर्जुन म्हणतो, अरे कोणी कडी लावली होती बाहेरून, काय गो बायको. कोणीतरी लावली होती कडी बाहेरून. कोणी लावली. सायली म्हणते, मीच लावली होती कडी. अर्जुन म्हणतो, का, कशामुळे. अगं मला बाहेर जायचं तर मी कसं जाणार. सायली म्हणते, तुम्ही काही बाहेर जायचं नाही, तुम्ही याच खोलीत थांबायचं. अर्जुन म्हणतो, अगं असं काय करतेस बायको, ऑफिसला जायचं असेल तर काय शिडीवरून उडी मारून जाऊ का. सायली म्हणते, का, हल्ली घरी कामं करतात ना, काय म्हणतात त्याला, ते काय म्हणतात. अर्जुन म्हणतो, हा वर्क फ्रॉम होम म्हणतात त्याला, पण मला तसं ते काम नाही करतायत घरून. सायली म्हणते, मग आज काही कोर्टाची तारीख आहे का तुमची. अर्जुन म्हणतो, नाही ग बायको, पण मीटिंग आहेत ना माझ्या. सायली म्हणते, त्या तुम्ही घरातून करू शकता, तुम्ही घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. अर्जुनला काही करून घराच्या बाहेर जायचंय, म्हणजे ऍटलिस्ट तो खोलीच्या बाहेर जाऊ इच्छितो बिचारा. तो काय लहान लेकरासारखा घरात थोडीच राहणार आहे प्रेक्षकांनो. आता तो निमित्त लावतो काहीतरी आणि म्हणतो, अगं पण नाश्ता वगैरे करायचा असेल तर मला खाली हॉलमध्ये जावं लागेल ना. पूर्णाजीला आवडत नाही असं. पूर्णाजीला असं आवडत नाही खोलीत बसून नाश्ता करणं. ती नेहमी म्हणत असते, सगळ्या फॅमिलीनी एकत्र बसून नाश्ता केला पाहिजे आणि आपली फॅमिली त्यातलीच एक आहे ना. अगो मी जर माझ्या रूममध्ये नाश्ता करत बसलो तर पूर्णाजी रागवेल ना माझ्यावर. पॉइंट आहे की नाही माझ्या बोलण्यात बायको. आणि पुन्हा मैपतचा सीन दाखवला. काय होतं प्रेक्षकांनो, सांगण्याचा फ्लो चालला जातो असे सीनवर सीन आले की. पण असो, सस्पेन्स क्रिएट करतात हे खरं आहे. आता ते वकील लोक घाबरलेत, त्यांना उमगे ना की या मैपतला कसं टाळावं. शेवटी त्यातला एक वकील गोडगोड बोलतो मैपतला आणि म्हणतो, काय करतो आम्ही मैपत साहेब, आम्ही जरा एकमेकांमध्ये डिस्कशन करतो आणि काय करू शकतो तुमच्या मुलीच्या केसच्या बाबतीत ते सांगतो तुम्हाला चर्चा करून आम्ही. हो मैपत साहेब. आता मैपतने तिथे असलेला सुरा असा सपकन काढलाय बरं का. वकील अजून घाबरले. आता मैपत त्यांना म्हणतो, तुम्ही मला टांग दिली तर. ते वकील म्हणतात, नाही नाही साहेब, असं कसं होईल, अहो आम्ही परत येऊ ना तुमच्याकडे, परत येऊ. मैपत म्हणतो, नाही टांग दिली तर. चला दिला तुम्हाला वेळ. आता ती इतक्या पटकन पळतात सगळेचे सगळे वकील की विचारू नका. मैपतच्या लक्षात आलंय की आता आपल्याला साथ देणारं कोणी राहिलं नाहीये. तो विचार करतोय, यांच्यात असा एकही मर्द नाहीये की जो केस घेईल आणि परत येईल. नाही, या सुभेदार किल्लेदारला सगळेच घाबरतात. काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागेल शिखरे, काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार. आता हा कोणता मार्ग शोधतो ते यालाच माहिती. पण ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला डिसअपॉइंट करत नाहीये, बट मला असं वाटायला लागलंय की मैपत कदाचित सायलीच्या बाबतीत काहीतरी वेडवाकडं करू शकतो, ज्यामुळे अर्जुनला डॅमेज होऊ शकतो. किंवा मधुभाऊंच्या बाबतीत असा एक माझा अंदाज आहे, कारण मधुभाऊंना कळलंय ना की सायली हीच खरी तन्वी आहे. तसा प्रोमो आलाय जो तुम्ही पाहिलंच असेल. आता अर्जुन सायलीचा सीन दाखवला त्यांनी पुन्हा एकदा. आता सायली ओरडते अर्जुनवर, सांगितलं ना एकदा नाही जायचं घराच्या बाहेर. पण ठीक आहे, नाश्त्यासाठी या तुम्ही खाली, पण घराच्या बाहेर जायचं नाही हा, कारंजापर्यंत पण जायचं नाही हो, माझी परवानगी नाहीये. अर्जुन म्हणतो, अगो असं काय करते बायको, अशी का बघते तू. सायलीने त्याला आता उल्लू बनवलं बरं का.
सायली काय करते, न्यूजपेपर घेते आणि त्यामधलं त्याला राशी भविष्य वाचून दाखवते आणि म्हणते बघा बघा काय लिहिलंय, भविष्य आहे, बायकोचं ऐका नाहीतर भविष्यात पश्चाताप करायची वेळ येईल, बघितलं का, वाचलं का? अर्जुन म्हणतो त्यात भविष्य वाचायची काय गरज आहे, हे सगळं प्रत्येक नवऱ्याला माहित असतं. हे मात्र खरं आहे अर्जुनचं. सायली चिडून म्हणते मस्करी करताय माझी, हे बघा माझी मस्करी करायची नाही, सांगून ठेवते, माझं ऐकायचं आणि उंबरठ्याच्या बाहेर पाय ठेवायचं नाही म्हणजे नाही. अर्जुन घाबरून म्हणतो नाही बाबा अजिबात नाही. आता घाबरतो म्हणजे हे प्रेमळ घाबरणं असतं हो प्रेक्षकांनो, हे काही वेगळं सांगायला नको. आता अर्जुन म्हणतो बरं ओके. सायली आता जाताना तो पेपर त्याच्या हातावर टेकवते आणि पुन्हा एकदा खाली निघून जाते. पण जाताना तिने काही आता दाराला कडी लावलेली नाहीये बरं. अर्जुन विचार करतो अरे यार असं काय करते ही, ती गेल्यावर विचार करतो बरं का, आणि ते भविष्य वाचायला लागतो. पण त्या भविष्यात लिहिलेलं असतं आज नवरा तुमच्या मुठीत राहणार, म्हणजे बिचारा दोन्हीकडूनही फसला. भविष्य सायलीच्याच बाजूने गेलाय. आता ते भविष्य वाचल्यावर हा वैतागतो आणि टेन्शनमध्ये येतो, आता पुढे काय करायचं. आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे समाप्त होतो. पण पुढचा प्रोमो खूप मजेशीर दाखवलाय त्यांनी. पूर्णाजीने नाच सुनेचे आणि नातवाचे भांडणं फुल एन्जॉय केलेत. सायली ओरडते अर्जुनवर कारण तो बाहेर निघालेला असतो. तुम्हाला ऐकू येत नाही का, तुम्हाला माझं ऐकायचं नाही का, बाहेर जायचं नाही म्हणून सांगितलं ना. अर्जुन म्हणत असतो अगं मी वकील आहे ग. सायली म्हणते तुम्ही माझे आधी आहात, आता बाहेर नाही जायचं. आता तिने काय केलंय, तिच्या पदरालाच बांधलाय त्याचा हात बरं का. अर्जुन म्हणतो अगं असं काय करतेस बायको. बरं तो बाथरूम मध्ये असतो बरं का प्रेक्षकांना. तो म्हणत असतो अगं बायको एकच फूट पुढे आलो मी, आज काय करते तू. सायली म्हणते आता मी तुमचं ऐकणारच नाही. अर्जुन बरोबर सायलीच्या तावडीतून सुटतो. आता सायली चिडते आणि आता पूर्णाजी तिथेच बसलेले असतात हॉलमध्ये. सायली म्हणते बघा ना पूर्णाजी कसे निघून गेले, माझं ऐकतच नाही, ते काही गरज होती का असं जायची यांना. पूर्णाजी म्हणतात अगं पण तो कसा घरी थांबल बाई, अगं बाई असं बांधून ठेवायची तुला गरज होती का. आता सायली म्हणते काय हो पूर्णाजी, मग अशी तुम्ही माझी बाजू घेतली होती ना. आता पूर्णाजी हसायला लागतात आणि म्हणतात अगं मग आता नातवाची घेतली बाई. प्रेक्षकांनो आता मनोरंजक असे एपिसोड बघायचे तुम्हाला, काहीही म्हणा तुम्ही, मालिकेमध्ये मनोरंजन होतं हे खरं आहे. रॅदर हीच एक माझी आवडती मालिका आहे प्रेक्षकांनो, ज्यामध्ये छान मनोरंजन होतं आणि कुतूहल निर्माण होत राहतं, असं एक माझं प्रांजळ मत. मंडळी अजून बरंच काही बघायचं आपल्याला. येणारा पुढचा आठवडा हा सस्पेन्सने भरलेला आहे, त्यामुळे बघत राहा ठरलं तर मग. आणि या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या या तुमच्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड उशिरा तिकडनं चालला म्हणून मला द्यायला उशीर झाला. बघत राहा ठरलं तर मग. उद्या पुन्हा भेटूयात. तोपर्यंत टेक केअर प्रेक्षकांनो. कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.